दंड पर चीता मृगशुंड पर भूषण वेतुंड पर जैसे मृगराज है। तेजतम अंश पर कन्यजमी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है। जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी। तसेच आता आपण माननीय आपले प्रदीप दादा रावत यांच्या हस्ते आणि जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष माटे सर यांच्या हस्ते आपण दीप प्रज्वलन
दिवशी आग्र्याहून सुटून आले, तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध पंचमी. तो आपण इथे किंवा राजगड जसं आपल्याला ती तारीख आणि रविवार जसा आपल्याला वेळ मिळतो त्या पद्धतीने आपण साजरा करतो. तर हा कार्यक्रम जो आहे यावर्षी आपण कोविड आणि या सर्व ज्या याच्यातून आपण सावरून आपण हा राज्य उत्सव यावर्षी साजरा करतोय. शनिवारी रात्री गडावरती गड जागरणचा कार्यक्रम होतो. त्याच्यानंतर रविवारी सकाळी पहाटे सूर्योदयाच्या वेळेला किल्ल्याचे जे पूर्वीचे जे किल्लेदार होते भोसले म्हणून, तर त्यांचे वंशज सूर्यकांतजी भोसले हे किल्ल्यावरती ध्वजारोहणाचा कार्यक्रम करतात. पद्मावती मंदिरात जाऊन पद्मावतीची देवीची पूजा होते. त्याच्यानंतर पाली दरवाजा नंबर 1 आणि नंबर 2 इथून पालखी निघते आणि ती वाजत गाजत सदरेवरनं याच्या पद्मावती मंदिरापर्यंत येते. पद्मावती मंदिरावरती त्या पालखीची स्थापना होते आणि त्याच्यानंतर प्रमुख वक्त्यांचं भाषण वगैरे होतं. पण मागच्या वर्षीपासून आपण हा कार्यक्रम खंडोबाच्या माळावरती म्हणजे पायथ्याला करतोय. कारण काय झालं सर की बऱ्याचदा बऱ्याच जणांना गडावरती यायचं असतं. गडावरती वारा आणि थंडी हे पण असतं. त्याचबरोबर आपण म्हणजे बरेच वयस्कर मंडळी सुद्धा गडावरती येऊ शकत नाहीत. लहान मुलांना सुद्धा गडावरती अवघड गड आहे, चढायला वगैरे त्रास होतो. त्यामुळे आपण तो कार्यक्रम या मागच्या वर्षीपासून खंडोबाच्या माळावरती घेतो. तर खंडोबाच्या माळावरती सुद्धा हेच असतं, फक्त पालखी वरती जाते आणि त्याच्यानंतर हा सगळा कार्यक्रम होतो. ही अशा प्रकारची रूपरेषा आहे. येत्या 19 आणि 20 डिसेंबरला म्हणजे शनिवार आणि रविवार त्या दिवशी राजगडावरती हा कार्यक्रम साजरा होणार आहे. तर एवढी छोटीशी प्रस्तावना सांगून मी माझं 2 शब्द संपवतो आणि पुढील कार्यक्रम जो आहे निवेदकांकडे सोडतो. धन्यवाद. यांचे विचार त्यांना मी मांडण्यासाठी विनंती.
सगळं शिवाजी महाराजांनी कशासाठी केलं? त्यांनी हे काही स्वराज्य निर्माण करण्यासाठी म्हणून हे सगळं धडपड केली. ती धडपड करत असताना हे प्रसंग उद्भवले. त्यामुळे शिवचरित्राचा आणि शिवाजी महाराजांनी जो संकल्प सोडला आणि जे स्वराज्य निर्माण केलं, ज्याचं मोठं साम्राज्य झालं, त्याचा हेतू नीट समजून घेणं, त्याचं विस्मरण होऊ न देणं, हे खऱ्या अर्थाने शिवचरित्र आपण समजलंय आणि आपल्या पुढच्या पिढीला सांगितलंय असं होईल. कालच श्रीशैलम या ठिकाणी जे प्रचंड शिवाजी महाराजांचं स्मारक उभं केले, कोट्यावधी रुपये खर्च करून हैदराबादच्या जवळ. तिथले आपले जे त्यांच्याबरोबर ते प्रदीर्घ बैठक झाली. त्या बैठकीमध्ये ही सगळी चर्चा चालली होती की महाराजांचं सगळं काय वैशिष्ट्य आहे. त्यांनी त्यांना सांगत होतो की किती वेगळी दृष्टी आहे. इथे आपले इतिहासकार गजाननराव मेंढरे बसले, त्यांनी आपल्याला दाखवून दिलंय की एक अगदी तरुण मुलगा, 16 वर्षाचा मुलगा स्वतःची मुद्रा संस्कृत बनवतो. जेव्हा त्यांची आई, वडील, त्यांचे सहकारी, इतर कारभारी सगळ्यांची फारसी आहे, तर हा जो तरुण वयापासून त्यांचं वर्णन काय केलंय संभाजी महाराजांनी, तर अगदी युवा अवस्थेपासून लेंछांचा, मुसलमानांचा नाश करण्यासाठी त्याने व्रत घेतलेलं आहे. असा हा शिवाजी. शिवाजी महाराजांनी नेमकं तेच केलं आणि शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याने काय केलं, या देशामध्ये दीर्घकाळ घट्ट दृढ झालेली अशी जी इस्लामी सत्ता होती तिचा नाश केला. म्हणून 47 साली वाटणीला हिंदूंना हिंदुस्थान शिल्लक राहिला. हे ऐतिहासिक सत्य आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज हे केवळ आपला भूतकाळ नाहीये, तर वर्तमान काळामध्ये आम्हा सगळ्या हिंदूंना आम्ही सगळे एक आहोत ही भावना, हा साक्षात्कार निर्माण करणारा राष्ट्रपुरुष आहे. आणि हे सगळे गडकिल्ले जे आहेत तिथं तो इतिहास आहे आमचा, तो इतिहास आम्ही तिथं जाऊन का पाहायचा, तर ही आमची आधुनिक तीर्थक्षेत्र आहेत. जसं पूर्वी लोक देवादिकांच्या तीर्थक्षेत्रांना जातात, तसं ही जी आधुनिक तीर्थक्षेत्र आहेत ही आमच्या राष्ट्र निर्माणाची तीर्थक्षेत्र आहेत. आमच्या मधला आम्ही सर्व हिंदू आहोत आणि आमचं सुखदुःख, आमचं भलंबुरं हे सगळं आमच्या ह्या एकीवर अवलंबून आहे. हा संदेश आम्हाला शिवाजी महाराजांचं शिवचरित्र, त्यांचं चरित्र आम्हाला देतं, त्यांचं कार्य आम्हाला देतं. त्यासाठी म्हणून आपण हा उत्सव करतो. त्या उत्सवाचा जसा एक भाग आहे की दरवर्षी आपण काही गोष्टी करायच्या, आपण पालखी वर्षानुवर्ष करतो आहोत. खरोखरच म्हणजे आता तर मला, मी आता वसंतराव तेच म्हणलं की सुरू करणाऱ्यांपैकी आता तुम्हीच फक्त एकटे. जसं दादरा नगर हवेली मध्ये पण वसंतराव होते. तर हे सगळं जे काही आहे ते पुढच्या पिढीपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने जाऊन पोहोचलं पाहिजे. हा खरा या सगळ्या उपक्रमांचा हेतू आहे. आणि माझा विश्वास आहे की आता जे संयोजक आहेत ते सगळ्यांना ही जी शिवप्रेरणा आहे की त्याच्यापासून आपण काय मिळवायचं, काय घ्यायचं, आणि ते आमचा जर आजचा आधुनिक व्यवहार आम्ही जर बनवला तर
सन्मान सत्कार करावा. दादांनी एवढा वेळात वेळ काढून आपल्याकडे आले त्याबद्दल संस्थेकडनं त्यांचे धन्यवाद मानतो. छोटासा औपचारिक कार्यक्रम राहिला होता. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री वसंतराव प्रसादे सर कार्यक्रमाचे स्वरूप व संस्थेच्या कार्याचा आढावा घेतील. नमस्कार. आजचा हा उत्सव 40वा आहे आणि महाराजांच्या सुटकेचा 354वा दिवस, 354वा वर्ष आहे. हा उत्सव सुरू करण्याच्या पाठीमागची जी एक भूमिका आहे की राष्ट्रभक्ती, देशभक्ती या उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती तरुण पिढीच्या पुढे यावी आणि महाराजांचं जे कर्तृत्व आहे हे समाजापुढे यावं. हा उत्सव चालू करत असताना अनेक अडचणी आमच्या पुढे उभ्या राहिल्या होत्या. खरं म्हणजे राजगड हा गड लोकांना माहिती नाहीये. रायगड आणि राजगड यातला लोकांना फरकही कळत नव्हता. पण हा उत्सव चालू झाल्यापासून राजगडचं काय महत्व आहे हे समाजापुढं आणण्याचं काम या मंडळाने केलेलं आहे. कारण महाराजांच्या आयुष्यातली 25 वर्ष या राजगडावरनं त्यांनी राज्यकारभार केला. अनेक प्रसंग या राजगडावरनं महाराजांच्या आयुष्यात झालेला आहे. मंडळाने हा उत्सव चालू करत असताना एक 3 गोष्टी डोळ्यासमोर ठेवलेल्या होत्या. ज्या सदरेवरनं महाराजांनी राज्यकारभार केला ती सदर पहिलीसारखी उभी राहावी, काहीतरी वास्तू त्या ठिकाणी उभी राहावी, हे एक मंडळाच्या डोळ्यासमोर ध्येय होतं. दुसरं असं होतं की जो माळ आहे, खंडोबाचा माळ ज्याला म्हणतात, त्या माळापर्यंत गाड्या जाव्यात. म्हणजे राजगडचं महत्व, राजगडला भेट देणारे लोक पर्यटक म्हणून जे येत असतील ते पर्यटक निराळे, पण राष्ट्रप्रेमी म्हणून जे येत असतील राजगडला भेट देणारे त्यांच्याकरता सोयीचं होईल म्हणून त्या माळापर्यंत गाड्याची सोय व्हावी. तिसरी गोष्ट डोळ्यासमोर आम्ही जी ठेवली होती की गडावरती लाईट लावा, लाईटची व्यवस्था व्हावी. तेही झालं. या तिन्ही गोष्टी गेल्या 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अतिशय कष्टातनं, अतिशय अडचणीतनं मंडळाने पार पाडलेलं आहे. आपल्याला माहिती सदर आता सदर बांधून पूर्ण झालेले आहे. सदरेचं काम ज्या वेळेला सुरू झालं, पुणे महानगरपालिका आणि श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ यांच्या वतीने हे सगळं आम्ही करत होतो. सदरेचं काम, सदरेचं पहिलं बजेट हे 53 लाखाचं होतं. ते 2000 सालातलं होतं. सदरेचं काम सुरू झालं 2005 पर्यंत, पायथ्यापर्यंत म्हणजे 300 पर्यंत काम आलं आणि काम
काम बंद पडलं आणि मोठं दुःखाची गोष्ट अशी वाटते की हे काम करत असताना महाराजांच्या सदरेच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला आणि काम बंद पडलं. अनेक गोष्टी झाल्या. 15 वर्ष काम बंद होतं, काही करता येत नव्हतं. पुरातत्व खात्याकडे पैसे पडलेले होते, 17 लाख रुपये फक्त खर्च झालेले होते. परंतु पुढं सगळ्या कायदेशीर अडचणीतनं मार्ग काढून मार्ग निघाला आणि सदरेचं काम सुरू झालं. पण 15-16 ला काम सुरू झालं, एस्टिमेट दुप्पट झालं, 1 कोटीच्या पुढे एस्टिमेट झालं. पण आपलं सुदैव चांगलं, महाराजांचं सुदैव म्हणता येईल चांगलं, पुणे महानगरपालिकेने ही सगळी आर्थिक व्यवस्था केली आणि सदर ही आता पूर्ण झालेली आहे, ती उद्घाटनाला वाचून राहिलेली आहे. गेले 4-5 वर्ष मंडळही मोठ्या आर्थिक अडचणीमध्ये आहे. काही कायदेशीर अडचणी असल्या कारणानं महानगरपालिकेचं आर्थिक सहाय्य या मंडळाला मिळत नाहीये. म्हणून लोकसहभागातून आपण हा उत्सव करतो. उत्सव करणं अवघड आहे. गडावरती जाऊन उत्सव करणं अतिशय अवघड आहे. पण लोकांचा प्रतिसाद हा फार मोठा मिळतो. गडावरती उत्सवाच्या दिवशी, त्या तिथीच्या दिवशी 1000 लोक जवळजवळ गडावरती असतात. मंडळाच्या वतीने सगळ्यांना त्याचा तिथं प्रसाद म्हणून वाटला जातो. म्हणून माझी आपल्या सर्वांना एक आग्रहाची विनंती आहे की आपण हा लोकसहभागातून उत्सव करतो, तर आपल्याला जे काही समर्पण, मी आर्थिक सहाय्य म्हणणार नाही, पण आपल्याला समर्पण या भावनेने त्या मंडळाला जर काही देता आले तर आपण द्यावेत. आपल्या सहकार्याला सांगावेत, आपल्या अनेक संस्था असतील त्या संस्थांना सांगावेत आणि मंडळाला त्या दृष्टीने आर्थिक सहाय्याची व्यवस्था करा. जास्त काही मी बोलणार नाहीये. एवढेच मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत, आता तरुण कार्यकर्ते आहेत, हा उत्सव असा चालतोय, अतिशय कष्ट घेतात. त्या सर्व कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो. कारण पूर्वी आम्ही ह्या पालखीचा प्रस्थान सोहळा झाल्यानंतर पालखी शहरातनं मिळवून स्वारगेट पर्यंत न्यायचं, तिथून ट्रक मध्ये घालून पुढं खेड्यामध्ये फिरवायचो. पण एवढा उत्साह आता राहिलेला नाहीये. खालच्या खेड्यामध्ये आम्हाला पालखी फिरवता येत नाहीये. त्या ठिकाणचे ठिकठिकाणचे जे स्थानिक आहे, ज्या स्थानिकांनी जर त्यांना सहकार्य केलं तर तोही कार्यक्रम आपण पुढे करू शकू. आता हे सगळं तरुण पिढीवरती अवलंबून आहे. त्यांनी याच्यामध्ये मोठ्या सहभाग घ्यावा आणि हा कार्यक्रम, हा उत्सव असाच वर्षानुवर्षे पुढे चालवावा. कारण हा महाराजांच्या आयुष्यातला पुनर्जन्माचा विषय आहे. गरुड झेप घेतलेली त्यांनी आहे आणि म्हणून त्याचं स्मरण हे आपण कायम ठेवावं. धन्यवाद. मी माननीय सचिन जोशी सरांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. तसेच आपले सिनेमा कलाकार सिद्धेश्वर झाडोके यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावे.
जोशी सर यांचा सत्कार श्री अजित काळे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती. सिद्धेश्वर झाडबुके यांचा सत्कार निखिलेश ठाकूर सरांनी करावा अशी त्यांना मी विनंती. सूर्यकांतजी भोसले यांचा सत्कार संपत सरबड सरांनी करावा यांना मी विनंती करते. शिवप्रेमी म्हणून केलेल्या सर्व कार्यात त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेल्या त्यांच्या सहचारिणी श्रीमती रश्मी अनिल मते मॅडम यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते व्हावा अशी मी विनंती करते. श्रीमती रश्मी मॅडमना मी स्टेजवर येण्याची विनंती करते. अजय दुधाने सर यांचा सत्कार अध्यक्षांच्या हस्ते व्हावा अशी मी विनंती करते. अजय दुधाने सर हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि मंडळाच्या सर्व कामांमध्ये त्यांचा हातभार असतो. माननीय श्री सचिन जोशी सर यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करा.
आस्वादित्य स्कंद विनायकोपेता एचान्यपी ग्राम नगर क्षेत्र देवता दयस्ते सर्वे प्रियंताम प्रियंताम अक्षिण कोश कोष्टागारा नरपत्र्याच्या भोवतो स्वामी स्वामी काय वाग्मनसा मातोश्री साहेबांचे चरणा विरहित अन्य दैवत नाही हे कार्य हा कीर्ती लाभ त्यांचे चरणांचा प्रसाद त्यांची आज्ञा प्रतिपालन करून त्यांचे मन चित्त प्रसन्न करून घ्यावे या परी स्वामी दुसरे इष्ट साध्य नाही 1666 महाराजांनी आग्र्याकडे प्रयाण केले. त्यांच्या बरोबर त्यांचे साथीदार विश्वासू साथीदार त्र्यंबकराव डबीर, निराजी राऊजी, सर्जेराव जेदे, हिरोजी भरचंद, ईसाजी कंक आणि बहिरजी नाईक. हे बहिरजी नाईक अत्यंत बळकट असे हेर होते. त्यांचा हेर खात्याचा अत्यंत अभ्यास होता. 1672 मध्ये ॲबे कॅरे नावाचा एक फ्रेंच प्रवासी आहे, त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की महाराजांना अनुकूल काय आणि प्रतिकूल काय, म्हणजे आग्र्याला गेल्यानंतर याचं त्यांनी नियोजन करून ठेवलं होतं आणि त्याच्यावरती त्यांनी बराचसा असा खर्च केला होता. ते सर्व काही फ्रेंच प्रवाशाने लिहून ठेवलेलं आहे. साधारण मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर शिवचरित्रामध्ये असे अत्यंत पॉइंट्स आहेत की त्याचा व्यवस्थापन शास्त्राने अभ्यास करावा. जणू काही बिंग अँड युबिक्विटस महाराजांचं चौफेर ज्ञान, बिंग अँड ॲब्रिस्ट खांद्याला खांदा लावून कार्य करणे, बिंग अँड ऑब्सेसिव्ह पछाडणे, पाठलाग करणे, प्लॅनिंग अँड डिसिजन मेकिंग, रिवॉर्ड्स, ऑर्गनायझेशन अँड टीम वर्क, जस्टिस, लिडरशिप, अशा अनेक प्रकारचे पॉइंट्स आहेत. साधारण 1950 मध्ये पीटर ड्रकर नावाचा एक मॅनेजमेंट तज्ञ निर्माण झाला. तर त्यांनी असं त्याच्या एका पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की स्टार हॅज अ 4 एंड्स, स्टार हॅज अ 5 एंड्स, स्क्वेअर हॅज अ 4 एंड्स, ट्रायंग्युलर हॅज अ 3 एंड्स, लाईन हॅज अ 2 एंड्स, लाईफ हॅज अ 1 एंड, बट देर इज नो एंड फॉर गुड रिलेशन्स. महाराजांनी 400 वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे की माणसं ही जोडायची असतात, माणसं ही तोडायची नसतात. अशा प्रकारे महाराजांच्या चरित्रामधून असंख्य गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. मी हनुमान व्यायाम मंडळाचा सदस्य आहे. अनेक वर्षापासून मी कार्यरत आहे आणि प्रसादे काका हे माझे गुरु आहेत. त्यांचं मी मार्गदर्शन घेत असतो आणि लायब्ररीमध्ये पण मी येत असतो. यावरतीच पुढे आपल्याला थोडा अभ्यास करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि व्यवस्थापन शास्त्राच्या दृष्टिकोनातून ते प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये हिंदुस्थानच्या प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी यांच्या इन्स्टिट्यूट असतील, मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट असतील, त्यामध्ये शिवाजी महाराजांचा अभ्यास हा होणे फार आवश्यक आहे. संस्कृतीच्या दृष्टिकोनातून, स्वधर्माच्या दृष्टिकोनातून, संस्काराच्या दृष्टिकोनातून महाराजांचं चरित्र फार आवश्यक आहे आणि प्रत्येक युवकास आवश्यक आहे. घरोघरी त्यांचं चरित्र असावं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर माननीय श्री सिद्धेश्वर झाडबुके सर यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त
जसं आपल्याला मॅनपॉवर लागते, माणसं लागतात, माणसांबरोबरच आपल्याला धनही लागतं. सगळ्या गोष्टीसाठी राजश्रय लागतो आणि सत्तेत कोणीही असू दे आपल्याला त्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करावा लागतो. मी एवढंच म्हणेन, या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करायला मी स्वतः पुढाकार घेईन आणि नक्कीच त्या लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करून हे काम तितकं लवकर आपल्याला करता येईल, जेणेकरून तो एक त्यांचा आपल्याला खऱ्या अर्थानं राजाश्रय म्हणजे सरकारचा आपल्याला या सगळ्या गोष्टीसाठी कुठेतरी एक हातभार लागेल, सहकार्य लागेल, सहकार्य मिळेल या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, जेणेकरून तरुण पिढी आजची जी अगदी लहान मुलांपासून आता वयस्करांपर्यंत सगळेच आहेत. खरं तर वयस्कर म्हणणं चुकीचं आहे, कारण त्यांचं काम हे तरुणांना लाजवेल असेल, पण सगळ्याच प्रकारची ही सगळीच माणसं महाराष्ट्राला आपल्या या महाराजांनी काय काय शिकवलंय हे कळण्याची गरज आहे. आता जसं शहासाहेब म्हणाले त्याप्रमाणे पाठ्यपुस्तकामध्ये खूप कमी असतं, हे आपल्या आसपासच्या लोकांच्या अनुभवावर आणि त्यांच्याबरोबर वावरण्यामुळे आणि त्या ठिकाणी गेल्याशिवाय कोणालाही त्यांची महती कळणार नाही. आणि या सगळ्या गोष्टींपर्यंत आपण पोहोचायला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून प्रत्येकाने पुढाकार घ्यायला पाहिजे. या पुढाकारामध्ये मी आत्तापर्यंत या कार्यक्रमाला कधीच नव्हतो, पण मी म्हणतो की आपण लोकांसांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडा पाषाण, त्यापेक्षा हा पाषाण स्वतः इन झालाय, मी आलोय, मला करायचंय म्हणून मी आलोय. असंच सगळ्यांनी प्रेरणा घेऊन जर अशा प्रकारे आपण जर प्रेरणा घेऊन या गोष्टी करायला लागलो तर नक्कीच आपण सगळे मिळून काही ना काहीतरी एक चांगलं करू शकू, अजून चांगलं करू शकू. आता आहे ते खूप छानच आहे, पण त्याच्यापेक्षा आणखी लोकांपर्यंत हे पोहोचण्यासाठी फक्त महाराष्ट्रात नाही, देशात नाही, तर जगभरामध्ये हा सोहळा पोहोचावा, लोकांना ते कळावं, यासाठी आपण प्रयत्नशील राहू. जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यापुढे माननीय श्री सूर्यकांत भोसले सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. वंश परंपरेनुसार त्यांच्याकडे किल्लेदार म्हणून जबाबदारी आहे आणि गेली 40 वर्ष ते तिथे ध्वज रोहण करत असतात. सूर्यकांत भोसले. आई तुळजाभवानी, छत्रपती शिवराय
महत्वाचं योगदान देऊन काही दानशूर मंडळींच्याकडून जो निधी मिळेल वस्तू रूपाने किंवा पैशाच्या रूपाने असो किंवा ज्ञानाच्या रूपाने असो, अनेक प्रकारांनी आपापल्या परीने सर्व मंडळींनी सहकार्य केलेलं आहे मंडळाला. आणि त्यातूनच मागाशी सांगितलं प्रसादे साहेबांनी सांगितलं की मंडळाने जी काही उद्दिष्ट ठरवलेली होती त्यापैकी वीज, रस्ता, राजगडावरती ज्या काही मुख्य घटना घडलेल्या आहेत, राजगडावरती ज्या काही इमारती होत्या, ज्या काही वास्तू होत्या, त्या लोप पावलेल्या आहेत इतिहासाच्या काळामध्ये. आणि त्याचं पुनरुज्जीवन व्हावं या उद्देशाने राजगडावरती जी पूर्वी सदर होती ती पूर्वीच्या लोकांनी पाहिलेली होती, त्याचे काही छायाचित्र आपल्याकडे उपलब्ध होते. आणि त्यानुसार पुन्हा आणखीन ती इमारत जशीच्या तशी उभी व्हावी यासाठी पुणे महानगरपालिकेने जे प्रयत्न केले त्याचा पाठपुरावा राजगड स्मारक मंडळाने सातत्याने केला गेला. आणि त्यातूनच ती इमारत आता पूर्वप्रमाणे उभी राहिलेली आहे. प्रतीक्षा आहे ती त्याच्या उद्घाटनाची आणि लोकार्पणाची. मी जास्त काही बोलणार नाही, परंतु जी काही मंडळी यामध्ये सहभागी होती त्यापैकी आमचे प्रमोदजी मांडे सर हे सुद्धा मंडळाचे सचिव होते काही वर्ष. त्यांनी सुद्धा खूप प्रयत्न केलेले, ते सुद्धा आता दिवंगत झालेले आहेत. त्याचप्रमाणे मागच्याच वर्षी आमचे अनिल मते सर मंडळाचे सचिव होते, ते सुद्धा कैलासवासी झालेले आहेत. आणि या सर्व मंडळींनी अतिशय जोमाने निस्वार्थपणाने या मंडळासाठी, या राजगडासाठी, छत्रपतींच्या कार्यासाठी जे योगदान केलेलं आहे त्याचं मी पुन्हा एकदा आपल्या समोर स्मरण करतो, त्यांना आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय श्री. धन्यवाद सर. यापुढे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अभय माटे सर यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. व्यासपीठावरील आदरणीय वसंतरावजी प्रसादे, राजगडाचे किल्लेदार सूर्यकांतजी भोसले, अन्य सर्व मान्यवर आणि शिवभक्ता, आतापर्यंतच्या सगळ्या वक्त्यांनी वर्तमान परिस्थितीमधला राजगड यावरती अनेक भाष्य केली. ज्या वेळेला अजित काळे आणि अनिरुद्ध हे माझ्याकडं या कार्यक्रमाला येण्यासाठी निमंत्रण द्यायला आले होते, त्यावेळेला त्यांनी असं मला सुचवलं की तुम्ही वर्तमान काळामधलं न बोलता तुम्ही सगळ्यांना 354 वर्ष मागे घेऊन जा. मी म्हटलं अहो ही अत्यंत अवघड कामगिरी आहे, कारण मुळामध्ये त्या ठिकाणी काय काय घडलं, आग्र्यावरनं महाराज पळून कसे आले, निसटून कसे आले, सुटले कसे, याच्याविषयी इतिहास तज्ञांच्या मध्ये 2 पूर्णपणे वेगवेगळी मतं आहेत. वेटाऱ्यामध्ये बसले होते का भोई म्हणून आले का तसेच आले निघून, याविषयी इतके मतप्रवाह आहेत. आणि मी काही इतिहासाचा अभ्यासक नव्हे, माझा व्यवसाय चार्टर्ड अकाउंटंटचा, त्यामुळे आकडेमोड करण्यातला, त्यामुळे या विषयावर भाष्य कसं करायचं हा खूप अवघड विषय आहे असं मला वाटलं. पण तरी सुद्धा त्यांनी जो आग्रह धरला आणि ते जे काम या मंडळाचं करतात त्यामुळे त्यांचा आग्रह हा मला मोडता येणार नाही. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना 354 वर्ष मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. सगळा इतिहास सांगण्यासाठी आता पुरेसा वेळ आपल्याकडे नाही, त्यामुळे त्यातले मधले आदले बरेचसे तपशील हे मला हेतुपुरस्सर गाळावे लागतील आणि त्यातला फक्त महत्वाचा जो भाग आहे तेवढाच फक्त घ्यावा लागेल. मिर्झा राजांच्या
जयसिंगाच्या निमंत्रणावरनं महाराज हे औरंगजेबाला भेटण्याकरता दिल्लीला गेले. पण ज्या ज्या इतिहासकारांना शिवाजी महाराजांची मानसिकता माहिती होती त्या सगळ्या इतिहासकारांनी आणि त्यातल्या मुख्यत्वे बाबाराव सावरकर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भाऊ यांनी जी त्यांची मानसिकता ओळखलेली होती ती अशी होती की रामाने रावणाला त्याच्या राजधानीमध्ये जाऊन मारला. श्रीकृष्णाने कंसाला त्याच्या राजसिंहासनावर तो बसलेला असताना त्याला खेचून बाहेर काढला मारला. आणि हीच दोन चरित्र जिजाऊ आऊसाहेबांनी महाराजांना शिकवलेली होती. आणि म्हणून महाराज हे काही इतके दुधखोळे नव्हते की दिल्लीला जायचं म्हणजे हे कसं आहे काय आहे हे काही त्यांना कळत नव्हतं, अशातला भाग नव्हता. आणि म्हणून इतिहासकारांनी काही दावा असा केलेला आहे की महाराजांच्या मनामध्ये सुद्धा हीच भूमिका होती की राम आणि कृष्ण यांचं चरित्र मी जर का सातत्याने ऐकलं असेल तर मी सुद्धा दिल्लीला जाईन, त्याच्या तख्तावरनं त्याला खाली ओढील आणि त्याचा नायनाट करेल. घडेल नाही घडेल, यश अपयश काय येईल परमेश्वराच्या हाती, पण मानसिकता तर ती होती. आणि म्हणून महाराज हे इथनं राजगडावरनं निघाले आणि दिल्लीपर्यंत जायचं आणि औरंगजेबाला भेटायचं असा मनामधला मनसुबा करून गेले. जाताना लागलेला कालावधी किती आहे मी मुद्दा म्हणजे तपशील सांगणार आहे. ते तपशील अशा अर्थाने सांगणार आहे की त्याचा आजच्या संदर्भात सुद्धा यांनी उल्लेख केला शहासाहेबांनी प्लॅनिंगच्या दृष्टीने कसा कसा उपयोग होतो. शिवचरित्रातनं मी काय शिकायचं यासाठी मी हे सगळे तपशील सांगणार. जाण्यासाठी महाराजांना 2-2.25 महिन्याचा कालावधी लागला होता. आणि का लागला हा कालावधी? महाराजांना काय घोडदौड करता येत नव्हती का? पण घोडदौड करणं हे महाराजांचं उद्दिष्ट नव्हतं. वाटेमध्ये जे जे हिंदू सरदार की जे दुर्दैवाने औरंगजेबाच्या अखत्यारीमध्ये तिथं काम करतायत त्याची सेवा चाकरी करतायत त्या सगळ्यांना महाराज भेटलेले. आणि त्या सगळ्यांच्या मनामध्ये महाराजांनी स्वराज्याविषयीच्या चांगल्या कल्पना भावना या निर्माण केल्या. स्वराज्य असणं किती महत्वाचं आहे असं त्या प्रत्येकाच्या बरोबर चर्चा करत 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 महाराज दिल्लीला पोहोचले. एका अर्थाने त्यांनी महाराजांनी परतीचा आपला प्रवास कसा असणार आहे याची रूपरेषा ही त्या जाताना निर्माण करून ठेवलेली आहे. परतीचं रिझर्वेशन आधी काढले, जातानाचं रिझर्वेशन नंतर केले आपल्या आजच्या भाषेत बोलायचं तर. आणि म्हणून महाराजांना 2-2.25 महिन्याचा कालावधी दिल्लीला पोहोचायसाठी म्हणून लागला. दरबारामध्ये घडलेला प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराजांना अत्यंत खालच्या दर्जाच्या 5,000च्या जो कोणी सरदार असेल त्याच्याही मागच्या बाजूला उभं केलं की ज्याची पाठ महाराजांनी त्याला पळवून लावताना आधीच पाहिलेली होती. आणि हे सगळं केल्यानंतर काही इतिहासकारांचं म्हणणं असं आहे की महाराज त्या ठिकाणी भयंकर संतापले आणि त्यांनी जो एकदम घणाघाती असा आघात औरंगजेबावर केला. त्याचं कारणही महत्वाचं असं होतं इतिहासकारांचं आहे, कारण शेवटी जे न देखे रवी ते देखे कवी. आणि त्यामुळे त्यांच्या कल्पना अशा आहेत की महाराजांच्या मनामध्ये ही कल्पना पक्की होती की मला रामासारखं आणि कृष्णासारखं वागायचंय, पण अंतर तर एवढं आहे की मी तसा वागू शकत नाही आता. आणि म्हणून आपल्याला काही त्याच्यावर जवळ जाता येऊ शकेल का, काही प्रयत्न करता येतील का, म्हणून महाराजांनी तिथं जोरात आवाज असा उठवला आणि माझा हा असा अपमान कसा केला हे असं म्हटलं. इतका वैयक्तिक मानापमानाला महत्व देणारे हे महाराज नव्हते. कारण तसे जर महाराज असते तर अफजल खानाला मी तुमचा पुतणे आहे, तुम्ही माझे काका आहात आणि मी तुम्हाला पूर्णपणे घाबरलेलो आहे असं महाराज म्हटलेच नव्हते जर का फक्त अहंकारात राहायचं असतं तर. आणि म्हणून अशा पद्धतीने हे आपलं मनामधलं इप्सित साध्य होऊ शकत नाही याची खंत ही महाराजांना त्यावेळेला जबरदस्त वाटली असावी. आणि म्हणून महाराजांनी जोरदार आवाज हा केला असावा त्या ठिकाणी की जे दरबारच्या शिस्तीला पूर्णपणे धरून नव्हतं. एवढा मोठा आवाज हा औरंगजेबाच्या दरबारामध्ये औरंगजेबाच्या उपस्थितीत ज्याचे अशक्य, दुसऱ्या क्षणाला त्याच्या मानेवरनं तलवार फिरली असती. मग महाराजांना असं औरंगजेबाने का नाही केलं? त्याचं महत्वाचं कारण असं होतं की औरंगजेबाच्या पदरी असणारी जी एकूण फौज होती त्यातली 40% फौज
ही मिर्झा राजे जयसिंगांची होती, राजपुतांची होती. आणि राजपुतांचा लढवय्येपणा आणि कडवेपणा कसा आहे हे माहिती होतं. त्यामुळे मिर्झा राजांच्या बरोबर वैर पत्करणं, त्यांची नाराजी पत्करणं हे औरंगजेबाला शक्य नव्हतं. आणि जर का अशी जर नाराजी पत्करली आणि हे जर का उठाव करून जर उठले तर आपलं तख्त सुरक्षित राहू शकत नाही याची पक्की खात्री औरंगजेबाला होती. आणि म्हणूनच औरंगजेबाने शिवाजी महाराजांना तिथे दरबारामध्ये काहीही केलं नाही, केसाला सुद्धा धक्का लावला नाही, पण नजर कैदेमध्ये मात्र ठेवलं. आणि म्हणून आग्र्याच्या तिथल्या किल्ल्यामध्ये त्यांना नजर कैदेमध्ये हे ठेवलं. नजर कैदेमध्ये ठेवण्यासाठी आजूबाजूला खरं म्हणजे शिवाजी महाराजांच्या बरोबर त्यांच्या बरोबर गेलेले हे शिपाई होते का नाही, सरदार होते का नाही, नक्कीच होते. मग अशी नामोल्लेख पण झाला. त्यातही पुन्हा इतिहासकारांच्या मध्ये काही मतभेद आहेत की 300 पासून ती 600 पर्यंतची संख्या सैनिकांची ही महाराजांच्या बरोबर त्या ठिकाणी होती. पण औरंगजेबाने त्यांना जो पहारा लावलेला होता तो मात्र 5000 पठाणांचा होता. एका राजाच्या भोवती 5000 पठाण हे पहाऱ्यासाठी होते. पोलाद खान त्यांचा प्रमुख होता. केवळ इतकंच करून औरंगजेब थांबला नव्हता. राजपूत हे शब्दाला पक्के असतात आणि तो एकदा दिलेला शब्द हे प्राण गेला तरी चालेल पण तो शब्द जागला पाहिजे, त्याला जागलं पाहिजे असे असतात. म्हणून मिर्झा राजांचा मुलगा रामसिंग याच्याकडनं त्यांनी जामीन लिहून घेतला होता की शिवाजी महाराज इथनं पळून नाही जाणार. कारण औरंगजेबाला शिवाजी महाराजांचं वागणं हे माहिती होतं. पन्हाळ्याच्या वेड्यांमधनं सिद्धी जौहरच्या 40,000 फौजेच्या वेड्यामधनं महाराज कसे पळाले त्याला माहिती होतं. शायस्ते खानाचा 1.25 लाख सैनिकांचा पहारा असताना सुद्धा त्याच्या महालामध्ये जाणं, शिरणं, त्याला मारण्याचा प्रयत्न करणं, पण तो अयशस्वी झाला. फक्त बोटावरती निभावलं गेलं. पण ही बोट कापली गेली शायस्ते खानाची हे माहिती होतं. शायस्ते खानचा त्याचा मामा होता त्यामुळे तेही माहिती होतं. अफजल खानासारख्या अत्यंत बलाढ्य आणि जो केवळ शिवाजी महाराजांना त्याच्या ताकदीच्या आधारावरती बगलेमध्ये दाबून धरू शकत होता, अशा अफजल खानाचा कोथळा महाराजांनी कसा बाहेर काढला हे औरंगजेबाला पक्क माहिती होतं. आणि म्हणून शिवाजीला आपण या ठिकाणी अटक केली, पकडलं, नजर कैदेत ठेवलं म्हणजे तो तसाच राहील याच्यावरती औरंगजेबाचा अजिबात विश्वास नव्हता. या 5000 जणांच्या फौजेमध्ये सुद्धा तो त्या वेड्यामध्ये राहील यावर सुद्धा त्याचा विश्वास नव्हता. पण त्याचा विश्वास होता की राजपुतांनी जर का एखादा शब्द दिला तर तो पाळला जाईल. आणि म्हणून रामसिंगाचा जामीन औरंगजेबाने लिहून घेतला की महाराज पळून जाणार नाही, याची जबाबदारी तुझ्याकडे. पण रामसिंगांनी याचा अजून एक अर्थ लावला आणि तो अर्थ हा खूपच चांगला होता. आणि महाराजांचं खरं खुरं संरक्षण हे रामसिंगांनी केलं. पोलाद खान म्हणायचा की माझे एवढे 5000चे सैन्य तिथं असताना रामसिंगांनी काय केलं होतं, जिथं प्रत्यक्ष महाराज ज्या मेण्यामध्ये ज्या तंबूमध्ये राहत होते त्या ठिकाणची आजूबाजूची सगळी जी मंडळी होती ती रामसिंगाची सैनिक मंडळी होती, राजपूत मंडळी होती. त्यांना कशासाठी ठेवतोस, माझे 5000 पठाण आहेत ना. पण रामसिंग त्यांना सांगत असे की नाही, फक्त त्या पठाणांच्या आधारावर मी ठेवणार नाही, कारण मी जामीन दिलेला आहे. जर का महाराजांना दगाफटका झाला, आणि रामसिंग तर पुढे असं म्हणतो, जर का महाराजांनी स्वतः आत्महत्या केली तरी सुद्धा दोष माझ्यावर येईल. आणि त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी जी माझ्यावरची जबाबदारी आहे ती मीच पार पाडणार. आणि म्हणून रामसिंगाने असे आजूबाजूला त्याचे सैनिक हे ठेवलेले होते. संभाजी महाराजांचं वय तर त्यावेळेला फक्त 9 वर्षाचं. शिवाजी महाराजांना त्या औरंगजेबाच्या पाऱ्यामधनं, त्या डेऱ्यामधनं बाहेर जाण्याची कोणतीही परवानगी नव्हती. सुरुवातीच्या काळामध्ये येणं जाणं हे चालायचं, म्हणजे माणसं त्यांना भेटायला येऊ शकत होती. पण जेव्हा औरंगजेबाच्या लक्षात आलं की याच्यामध्ये सुद्धा धोका आहे, त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या भेटी सगळ्या त्यांनी बंद करून टाकल्या. आणि मग महाराजांनी असा एक अर्ज हा औरंगजेबाकडे केला की मी इथे या ठिकाणी आहेच, मी आपल्या सेवेमध्ये येऊ शकत नाही. काय शब्दरचना आहे पहा, मी आपल्या सेवेमध्ये येऊ शकत नाही, पण आपल्या सेवेमध्ये माझा मुलगा संभाजी येईल.
9 वर्षाचे संभाजीराजे हे औरंगजेबाच्या सेवेमध्ये म्हणून दरबारामध्ये हजर राहत असत. शिवाजी महाराज स्वतःच्या मुलाला असे सेवेमध्ये पाठवतील का? पण याच्यामध्ये सुद्धा अत्यंत मोठी धूर्तता होती. आणि म्हणून मी वारंवार म्हणतोय की राम आणि कृष्णांचा वारसा शिवाजी महाराज पुढे चालवत होते. कशासाठी संभाजी महाराज जात होते औरंगजेबाच्या दरबारामध्ये? 9 वर्षाचा फक्त मुलगा हा या सगळ्यांच्या बरोबर, सरदारांच्या बरोबर संपर्क करत असे, संपर्क साधत असे. काय होतं दरबारामध्ये, कोणाकोणाची बोलणी कशी कशी चालतात, कोणाच्या मनामध्ये काय विचार आहेत, या सगळ्याचा अभ्यास हा छोटा संभाजी करत असे. आणि परत ज्या वेळेला येत असे त्यावेळेला शिवाजी महाराजांना काय काय घडलं दरबारामध्ये याची इत्तमभूत बातमी सांगत असे. संभाजीराजे ज्या वेळेला दरबारामध्ये जात असत आणि परत येत असत त्यावेळेला सुद्धा रामसिंग त्यांना बरोबर घेऊन जात असत आणि बरोबर घेऊन येत असत. आणि संभाजी महाराज त्याही वेळामध्ये असं म्हणत असत, त्या काळात म्हणत असत, कदाचित महाराजांनी सुचवलं असेल, पण संभाजी महाराजांची बुद्धिमत्ता सुद्धा काही कमी नव्हती. 8 भाषांवरती प्रभुत्व वयाच्या 9व्या वर्षी प्राप्त करणारा संभाजीराजा आहे. फारसी भाषा उत्तम येत होती, त्यामुळे दरबारातल्या सरदारांच्या बरोबर ते फारसीमध्ये बोलत. 9 वर्षाचा मुलगा फारसीमध्ये संवाद करत होता. आणि म्हणून ज्या वेळेला संभाजीराजे हे रामसिंगांना सांगायचे की आपण काल या मार्गानेच गेलो ना, मग आज जरा दुसरा रस्ता पाहूया की. आणि म्हणून अशा निरनिराळ्या मार्गावरून जाणं आणि येणं हे सगळं करत होते. आणि त्यावेळेला संभाजी महाराजांनी स्वतःच्या बरोबर शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आपण ज्या ज्या रस्त्याने जातो येतो त्याचा नकाशा पूर्णपणे तयार करून ठेवलेला. म्हणून हे आपल्याला शिकण्यासारखे. नुसतं जाणं येण्याचा गमतीचा रस्ता म्हणून नव्हते गेलेले. दिसायला वरकरणी वेगवेगळ्या रस्त्याने जाऊ म्हणजे मला माहिती देईल, रस्ते माहिती होतील. रामसिंगांनी तर एकदा प्रश्न पण विचारला की तुम्ही वेगवेगळा रस्ता कशासाठी म्हणताय? ते रामसिंगांना चाचा म्हणत असत. आणि ते म्हणाले की चाचा, जर का एखाद्या दिवशी तुम्हाला काही प्रसंग वेगळा आला, काही दुसरीकडे जावं लागलं किंवा औरंगजेबाने तुम्हाला दुसऱ्या कामासाठी थांबवून ठेवलं, तर मला परत येण्यासाठी रस्ते माहिती नकोत का? आणि मला सुद्धा आग्रा बघावं असं वाटत असतं. निरनिराळ्या इथल्या हवेला कशा आहेत ते बघावं असं वाटतं. म्हणून मला निरनिराळ्या रस्त्याने नेत जा. आणि संपूर्ण आग्रा शहराचा नकाशा हा संभाजी राजांनी शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली कैदेमध्ये असताना तयार केलेला. इथं आपल्याला शिकायचं. आणि इथलं सगळं हे सगळं चालू असताना तरी सुद्धा प्रश्न असा होता, शिवाजी महाराजांनी तर काहीच आग्रा पाहिलेलं नाहीये, त्यांना बाहेर पडायची परवानगीच नाहीये. आणि संभाजी आणि शिवाजी असे दोघं एकत्र बाहेर पडू शकतील अशी शक्यता कशी राहू शकेल? कारण ते कैदेत आहेत, ते काय फिरायला निघालेले नाहीये. आणि म्हणून संभाजीराजांच्या वरती एक नवी जबाबदारी आली होती की शिवाजी महाराजांना सुद्धा जर का पळून जायचं ठरणार, पळून जाणारच होते. ते काय त्यांच्या डोक्यामध्ये ही तर कल्पना स्वच्छच होती, इथं थोडे अटकेत राहिल्यासाठी थोडे चालले होते. पण त्यांना मार्ग कसा सापडावा? आणि म्हणून संभाजी महाराज ज्या वेळेला निरनिराळ्या ठिकाणी हिंडत असत त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की आपण एक कुंभारवाड्यामध्ये जाऊन तिथली परिस्थिती जर का सगळी बघितली. आणि त्या कुंभारवाड्यामध्ये हे संभाजी महाराज बघण्यासाठी म्हणूनच गेले होते. पण तो कुंभार ज्याच्याशी रामसिंग आणि कुंभार यांचं संभाषण चालू असताना या कुंभाराच्या बोलण्यामध्ये आपल्या इकडच्या मावळामधले काही शब्द हे आले. संभाजी महाराजांची सजगता किती आहे बघा. मी जे वारंवार म्हणतो आपल्याला इथं शिकायचं. आणि त्या संभाजी महाराजांनी संभाषणामध्ये, संभाषण त्या रामसिंगाचं आणि कुंभाराचं चालू आहे. संभाजी महाराज हे फक्त ऐकतायत. पण ऐकत असताना ते मावळातले शब्द ज्या वेळेला त्यांच्या कानावर पडले त्यावेळेला एकदम संभाजी महाराजांचं जागरूकता ही एकदम आली. आणि मग संभाजी महाराजांनी रामसिंगांना सांगितलं, रामसिंग निघाले, परत जायला निघाले त्यावेळी तुम्ही चाचा तुम्ही पुढे बा, मी येतोच म्हणले. आणि संभाजी महाराजांनी आपल्या हातामध्ये घातलेली जी अंगठी होती सोन्याची, ती अंगठी सोन्याची अंगठी बाहेर काढली आणि त्या कुंभाराच्या हातात ठेवली. त्या काय होतं अंगठीवर लिहिलेलं? शिवपुत्र संभाजी असं कोरलेलं होतं. आणि ती अंगठी त्यांनी
एकमेकांच्याकडे पाहिलं, पण जणू काही दोघांनी एकमेकांना पाहिलं नाही असं गृहीत धरून दोघं तिथनं परत आले. पण तो कुंभार मात्र मनोमन संभाजी आणि शिवाजी यांचा होऊन गेलेला होता. आणि त्याला कळून चुकलं होतं की अरे हे सगळं तसं माहिती झालेलंच होतं की शिवाजी महाराजांना असं असं अटकेमध्ये ठेवलंय, कैदेमध्ये ठेवलंय, नजर कैद येत आहेत. त्यांचा मुलगा संभाजी 9 वर्षाचा तो आहे इथं, ही बातमी सगळीकडे पडली होती, कळलेली होती. पण तो प्रत्यक्ष मुलगा माझ्या समोर आलेला आहे हे त्या कुंभाराला खूप अप्रूप होतं. आणि मावळातला असल्यामुळे, तो मावळा असल्यामुळे त्याला तो पण इतिहास सगळा ज्ञात झालेला होता की महाराजांनी या ठिकाणी काय काय काम करायला सुरुवात केलेली आणि केलेले स्वराज्य कसं स्थापन होते. आणि म्हणून हा जो काही दुवा तो मावळचा आहे. या कुंभाराला नेलं होतं तरी कशामुळे, अत्यंत कुशल कारागीर होता तो. आणि अशी निरनिराळी भांडी त्यांनी केली पाहिजेत तयार. म्हणून औरंगजेबाने त्याला इथल्या स्वारीवर आलेला असताना औरंगजेबाने त्याला उचलून तिकडे दिलेलं. पण म्हणून काय त्याच्या मनामधलं मावळचं प्रेम आणि इथलं प्रेम काही गेलेलं नव्हतं. आणि हा बारकावा हेरून संभाजी महाराजांनी त्याला आपलासा केला होता. आणि नंतर वारंवार संभाजीराजे कुठले ना कुठले तरी हंडे आपण घ्यायचेत विकत, याच्यासाठी या कुंभाराकडे जात होते. मी हे ज्या वेळेला वाक्य उच्चारलं त्यावेळेला आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की महाराजांच्याकडे पैसे कुठे येणार आहे घ्यायला. स्वाभाविक आहे ना, कैदेमध्ये असलेल्या माणसाकडे पैसे जात नाहीत, असे काय काढून घेतलं जातं आणि इतकं धन काही घेऊन जात नाही. इतिहासामध्ये उल्लेख आहे, महाराजांनी त्यावेळेला तिथल्या आग्र्यामधल्या 2 व्यापाऱ्यांना बोलवलं आणि त्यांना हुंडी लिहून दिली होती. त्यावेळेचं चलनी नाणं जे होतं त्याला होन म्हणत असत. आणि 60,000 होन मला इथं द्या तुम्ही, ही हुंडी तुम्ही घ्या, लिहिलेलं आहे, तुम्ही राजगडावर जा आणि राजगडावरनं हे 60,000 होन तुम्हाला परत मिळतील. आणि त्या व्यापाऱ्यांनी पुढे इतिहासामध्ये नमूद केलेलं असं आढळतं की व्यापाऱ्यांनी सांगितलं, या महाराजांचा शब्द असा होता, आम्ही राजगडावरनं जाऊन ते पैसे आम्हाला मिळाले. 60,000 होन हे महाराजांनी कैदेमध्ये असताना त्या ठिकाणी मिळवून ठेवलेले होते. आणि त्यातनं ही सगळी कुंभाराच्याकडची भांडी वगैरे सगळे सुरुवात केली होती खरेदी करायला. प्रत्यक्ष खरेदी करणं हा त्यातला दुय्यम उद्देश होता. त्याच्या बरोबरचा वाढणारा संपर्क, त्याच्या बरोबरची असणारी मानसिक त्याची तयारी कशी कशी आहे त्याचा अभ्यास करणं हे होतं. आणि ज्या वेळेला संभाजीराजांच्या असं लक्षात आलं की आता हा आपल्याला मदत करायला तयार झालेला आहे, मानसिकता त्याची तशी झालेली आहे, त्यावेळेला संभाजीराजांनी त्याच्या समोर प्रस्ताव असा टाकला की आम्ही दोघं इथे कैदेमध्ये आहोत, आम्हाला इथनं पळून जाण्याचा विचार आहे, पण कोणत्या दिशेला जायचं हे शिवाजी महाराजांना कळण्याची सुतराम शक्यता नाही. कारण त्यांना तिथं बाहेर जायला परवानगीच नाहीये, त्यांना बघायला पण बाहेर परवानगी नाही, कुठं जाऊ शकत नाहीत ते. आणि म्हणून तुम्ही असं करा की तुमच्या घराच्या जवळची जी उंच टेकडी आहे त्या उंच टेकडीवरती तुमच्या कुंभार कामाच्या साठी असणारी जी बट्टी आहे ती बट्टी तुम्ही त्या टेकडीवर लावा. आणि ती सातत्याने पूर्ण वेळ जळत राहील असं बघा. कशामुळं, जर का आम्ही दिवसा जर तिथनं बाहेर पडलो, केव्हा बाहेर पडू आम्हाला काहीच माहिती नाहीये, दिवसा ढवळ्या जर बाहेर पडायची वेळ आली तर तुमचा जो दूर असेल त्यावरनं महाराजांना आणि मला पण ती दिशा कुठली आहे ते कळेल. आणि जर रात्री बाहेर पडायची वेळ आली तर तिथल्या ज्वाळा ज्या आहेत त्या आम्हाला दिशा दाखवतात. हा 9 वर्षाचा संभाजी करतोय असं. आणि मग अशी ही बट्टी या कुंभाराने वरती लावून ठेवली. आणि त्यामुळं कुठल्या दिशेला आपल्याला पळून जायचं याची पूर्ण तयारी ही झालेली होती. महाराजांना बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग हा दिसेनासा झाला. आणि म्हणून महाराजांनी औरंगजेबाला आणि या सगळ्या पहारेकऱ्यांना बेसावत करणं अत्यावश्यक आहे असं ठरवलेलंच होतं. आणि एक आजारपणाचं सोंग पण घेतलं. प्रत्यक्ष महाराज आजारी वगैरे काहीही नव्हते, पण आजारपणाचं सोंग म्हणजे इतकं घेतलं होतं की काय वाटेल ते केलं तरी यांचा आजार काही जातच नव्हता. निर्धाळे हाकीम आले, वैद्य आले. त्या अगोदर महाराजांनी अजून एक फार मोठी युक्ती केली. औरंगजेबाच्या तिथनं बाहेर पडल्यानंतर, आग्र्यावरनं बाहेर पडल्यानंतर निरनिराळ्या चौक्या या औरंगजेबाने बसवलेल्या आहेतच. कारण शिवाजी महाराजांनी जाताना ती व्यवस्था बघितलेली होती सगळी, कशा कशा चौक्या आहेत. आणि मग परत येताना आपल्याला या चौकीदार हे अडवतील, प्रत्येकाच्या बरोबर युद्ध करणं शक्य नाही. कारण असे पळून जाणारे आपण किती जण असणार आहोत, 8, 10, 15, 20
चौकीवरती लढाई करून परत जाता येणार नाहीये. म्हणून महाराजांनी काय केलं, जे 300 ते 600 जी काय संख्या असेल ती आज इतिहासाला नेमकं माहित नाही, पण महाराजांनी औरंगजेबाकडे अर्ज पाठवला की आता मी इतका आजारी पडलेलो आहे की मला आता या अंथरुणावरनं उठणं सुद्धा शक्य नाही, या सगळ्यांचा खर्च आता मला परवडत नाहीये आणि त्यामुळं या सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये आपापल्या ठिकाणी परत जाण्याची अनुज्ञा आपण द्यावी. औरंगजेबाला इतका आनंद झाला हो. बरं झालं हे आलेले 300-600 जण सगळे निघून जात आहेत, बरं झालं सुंठे वाचून खोकला गेला आणि औरंगजेबाने झटाझट या सगळ्या जे कोणी सैनिक होते, आत्ताच्या भाषेत पासपोर्ट, पारपत्र किंवा परवाना पत्र हे तयार केली आणि त्या सगळ्या 300 का 600 जण जे असतील, घटकाभर धरू आपण 300 जण होते, या 300 जणांची सगळी परवाना पत्र तयार झाली आणि ही परवाना पत्र त्या 300च्या 300 जणांना दिली गेली. ती परवाना पत्र घेऊन ते निघून गेले का? त्यातला एकही जण निघून गेला. परवाना पत्र सगळी घेतलेली होती आणि सगळेजण आग्रा आणि आग्र्याच्या आजूबाजूला विखुरलेल्या परिस्थितीमध्ये निरनिराळ्या ठिकाणी तसेच राहिले, पण त्या प्रत्येकाला आता खात्री होती मला आता कोणी अडवू शकत नाही, माझ्याकडे औरंगजेबाचं परवाना पत्र जाण्याचं आणि आता मी जाणार आहे. परवाना पत्र नव्हतं फक्त 2 जणांना, संभाजीराजा आणि शिवाजीराजा, बाकी सगळ्यांना परवाना पत्र अशी जाण्याची. पण ती मंडळी सगळी तिथेच आग्र्यामध्येच मुक्काम करतात आणि आता आपली तब्येत बरी होत नाही, काहीच होत नाही, शेवटी काहीतरी दान धर्म करावा असं मला वाटतंय आणि म्हणून महाराजांनी मिठाई वाटप सुरू केलं. मिठाई वाटप हा फक्त हेतू होता. या मिठाई वाटपाच्या माध्यमातून महाराजांनी या सगळ्या मोगल सेनेमध्ये शिवाजी महाराजांच्या विषयी एक पूर्णपणे अनुकंपा, सहानुभूती निर्माण केलेली होती. समजा मी तुम्हाला मिठाई द्यायला आलो तर तुम्ही मला विचारणार की नाही कशासाठी होई मिठाई, पेढा द्यायला आलो, तुम्ही विचाराल की नाही कसला पेढा आहे हा? आणि मग असं मिठाई देताना प्रत्येक जण हा विचारत असे की अहो कसली मिठाई आहे मला देता येईल, आणि मग सांगत असे की नाही असे शिवाजी महाराज इथं जे आहेत ना तिकडचे आहेत, पण त्यांची आता तब्येत इतकी खालावलेली आहे ना ते जागचे आता हालू सुद्धा शकत नाही, त्यांच्या तब्येतीला आराम पडावा यासाठी ही मिठाई आम्ही सगळ्यांना देतो आहोत. आणि त्या मोगल सगळ्या सैनिकांच्या मनामध्ये सुद्धा अशी भावना निर्माण व्हायला सुरुवात झाली हळूहळू की अरे महाराजांच्या तब्येतीला काही का विना आराम पडला पाहिजे आणि असा आराम पडला पाहिजे यासाठी मिठाई ही वाटायला सुरुवात झाली. मिठाई वाटपाची सुरुवात झाली रे झाली आणि थोडीशी मिठाई वाटून झाली आणि महाराजांच्या तब्येतीमध्ये थोडासा उतार पडला. नव्हताच आजारी तर काय होणार करतो, पण उतार पडला. आणि मग जर का एवढीशी मिठाई वाटून जर का एवढा उतार पडतो तर आणि भरपूर मिठाई वाटायला जर सुरुवात केली तर केवढा मोठा उतार पडेल ना. आणि म्हणून मग जास्त मिठाई सुरू झाली. मग ती मिठाई पोलादखानाच्या पण कडे जायला लागली, अन्य सरदारांच्याकडे पण जायला लागली, केवळ सैनिकांच्या पर्यंत ती मर्यादित राहिली नाही. आणि मग त्या मिठाईच्या बरोबर निरनिराळे नजराणे पण जायला लागले. त्याचं कारण सगळ्याचं एकच होतं की सगळ्या औरंगजेबाच्या सेनेचं लक्ष चांगल्या अर्थाने सदिच्छांच्या रूपाने महाराजांच्याकडे लागलं पाहिजे. आणि म्हणून सगळ्या मोगल सरदारांच्या मध्ये पण हा किती चांगला राजा आहे नाही. कारण का मला काय काय मिळालं दिलं बघा ना, माझा याचा काही संबंध नाही, याची माझी भेट पण नाही कधी, पण तरी इतकी मला संपत्ती यांनी दिली, नजराणे दिले आणि यांच्या तब्येतीला आता आराम पडला पाहिजे. मानसिक युद्ध हे महाराज कसं कसं खेळत होते ते प्रत्येक युद्धामध्ये बघता येईल. अफजल खानाच्या युद्धात तर याचे कितीतरी प्रसंग आहे, सगळं मानसिक युद्धच आहे अफजल खानाचं युद्ध. आणि अशा पद्धतीची मानसिकता ज्या वेळेला तयार झाली त्यावेळेला महाराजांच्याकडनं एक घडलेली अजून एक मोठी गंमत आहे, ती तर ऐकण्यासारखी. हिंदी सिनेमा शोभावा अशी आणि खरं म्हणजे याच्यावर हिंदी सिनेमा लोकांनी तयार करावा अशी माझी काय केलं होतं. औरंगजेबाची मुलगी होती, झीनत तिचं नाव होतं, झीनत उन्निसा तिचं पूर्ण नाव. ती 23 वर्षाची होती
आणि हे सगळं महाराजांचं पराक्रमाचं वर्णन ऐकल्यानंतर ती महाराजांच्या प्रेमात पडली होती. शिवाजी महाराजांचं वय होतं 36 वर्षाचं आणि या दोघांच्या मधला संवाद साधणारा दुवा संभाजी होता 9 वर्षाचा. आणि ही जिनत ही संभाजीला भेटत असे. संभाजीच्या बरोबर तिने मैत्री केली होती आणि काही इतिहासकार तर असं लिहून ठेवणारे आहेत, त्यांनी लिहून ठेवलंय की संभाजी महाराजांच्या मार्फत तिने शिवाजी महाराजांना निरोप पण पाठवला होता की मला तुमच्याशी विवाह करावा असं वाटतं. औरंगजेबाच्या मुलीच्या बद्दल आणि त्यामुळं हे सगळं शिवाजी महाराजांच्या पर्यंत संभाजी राजांनी पोहोचवलेलं होतं. आणि त्यामुळे औरंगजेबाच्या घरातच एक घरभेदी हा सुखेनैव राहत होता की जो मनाने पूर्णपणे शिवाजी महाराजांना वरलेला होता. आणि म्हणून औरंगजेबाच्या मनामध्ये काय काय चालू आहे या सगळ्या डावपेचांची कल्पना संभाजी महाराजांना ही जिनत देत असे. आणि शिवाजी महाराजांना ठार मारण्याचं औरंगजेबाने पूर्णपणे मनोमन ठरवलेलं आहे. पण त्याच्यामधले आडसर फक्त 2 जण आहेत, रामसिंग आणि मिर्झा राजे जयसिंग. आणि खरं म्हणजे शिवाजी महाराजांना सुद्धा हा रामसिंगांचा जामीन जो अर्ज आहे, जामीनकी जी आहे त्यांची, ती शिवाजी महाराजांची सगळ्यात मोठी पळून जाण्यामधली अडचण. कारण जर का हा जामिनातून मुक्त झाला नसेल आणि मी जर इथनं निघून गेलो तर जो इतका इमाने इतबारे माझ्या बरोबर राहिला आणि माझ्या संरक्षणासाठी याने डोळ्याची पापडी सुद्धा कधी लावू दिली नाही, अशा रामसिंगाच्या मानेवर माझ्या पळून जाण्यामुळे तलवार फिरेल. शिवाजी महाराजांना नको होतं. माणूस त्यांना महत्वाचा होता. आणि म्हणून त्यांनी काहीही करून रामसिंगाच्या जामिनामधून मुक्तता करून घेण्याची ही सगळी त्याच्या मागे हा सारखा तगादा लावलेला होता. आणि सारखं ते त्यांना सांगतही होते. रामसिंगाने पण शेवटी एक अर्ज केला. त्याला कारणही असंच होतं की इतकी तब्येत बिघडलेली आहे, आता हालू शकत नाही जागता. आता जर का यांचं जर का इथं काही बरं वाईट झालं तर ती मला जामीन की कशासाठी मला ठेवतात, मला यातून मुक्त करा ना. औरंगजेबाच्याकडे रामसिंगाने अर्ज केला. तो आग्रह खुद्द महाराजांनीच धरला होता. आणि औरंगजेबाला सुद्धा फार बरं वाटलं. बरं झालं या रामसिंगाला जर का या कटकटीमधून जर काढून टाकला ना तर मिर्झा राजे जयसिंग आणि रामसिंग मधला एक जो काही आपला अडथळा आहे तो तर निदान टाळला. जो इथं उपस्थित आहे, कारण मिर्झा राजे त्यावेळेला दक्षिणेमध्ये होते, आपल्या इथंच होते, इकडच्या भागातच होते, बीड जिल्ह्यात होते. आणि त्यामुळं या रामसिंगाची कटकट जर अनायासे जात असेल तर फार उत्तम. म्हणून औरंगजेबानी त्याला जामीनकीतनं मुक्त केलं. सगळ्यात जास्त आनंद याचा शिवाजी महाराजांना. चला, आता आपल्यामुळं रामसिंग मरणार नाही. आणि मग या जिनतकडनं हे असं कळालेलं होतं की त्याच ठिकाणी एक वेगळी हवेली बांधणं हे चालू झालेलं होतं. आणि औरंगजेबाच्या मनामध्ये असे विचार सुरू झाले होते की आग्र्याच्या किल्ल्यामधनं शिवाजी महाराजांना उचलायचं, त्या हवेलीमध्ये ठेवायचं आणि हवेलीमध्ये गुप्तपणे त्यांचा काटा काढून टाकायचा. काही करता आलं असतं, विषप्रयोग झाला असता, जेवणामधनं काही दिलं गेलं असतं किंवा ठार मारून पण टाकलं असतं, कोण विचारणार. आणि ही सगळी बातमी ही जिनतकडनं संभाजी राजांना आणि संभाजी राजांच्याकडनं शिवाजी महाराजांना कळाली. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी ठरवलं की बस आता आपल्याला इथनं निघून जायचं. आणि त्यांना इतके म्हणजे की इतकं तपशील कळाले की आता उद्याला आपल्याला तिथे न्यायचंय. ती तारीख होती 18,1666. त्या ठिकाणी न्यायचंय ते उद्याला, म्हणजे 18 तारखेला न्यायचंय. आणि म्हणून शिवाजी महाराज 17 ऑगस्टला पळाले. ते कसे पळाले? काही जणांचं मत आहे पेटाऱ्यामध्ये बसले, पण अनेक इतिहासकार पेटाऱ्यामधनं असं जाता येऊ शकेल याच्याशी सहमत नाही. पण महाराजांचा अत्यंत बारकाईने जो अभ्यास करत असत तो असा होता की फौजेचा ज्या काही गराडा जो घातलेला आहे 5,000 फौजेचा, त्यातले जे तिथले जवळचे जे सगळे सैनिक असतील त्यांच्या पाळ्या बदलत असत. पहाटे 6 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता. त्यामुळे असे 12 तास ते कामावर असायचे आणि सकाळी 6ला या पाळ्या बदलत असत.
आणि म्हणून शिवाजी महाराजांनी मनामध्ये असं ठरवलं, पहाटे उठून त्यांच्या बरोबर बसला असणारा जो हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर हे दोघं त्यांच्या सेवेत, महाराजांच्या सेवेत कायम होते. संभाजीराजे हे तोपर्यंत शिवाजी महाराजांच्या जवळ झोपत नसत. रामसिंग त्यांना त्याच्या तंबूमध्ये घेऊन जात असे आणि स्वतःच्या शेजारी झोपवत असे आणि नंगी तलवार आपण झोपल्यानंतर शेजारी ठेवत असते. कारण पोलाद खान किती विश्वासाच्या लायकीचा आहे ते रामसिंगला फार पक्क माहिती होतं. आणि म्हणून तो संभाजीराजांना स्वतः जवळ झोपवत असत. इतकं सगळं झालं आणि मग महाराजांनी ठरवलं की आता आपल्याला या संधीचा फायदा घ्यावाच लागेल. कारण उद्याला जर का आपण त्या कोठीमध्ये जाऊन जर अडकलो तर बाहेर येण्याची सुतराम शक्यता राहणार नाही आणि मग मृत्यू ठरलेला. आणि म्हणून महाराजांनी सकाळी 6 वाजता पहारे बदलतात. लक्षात घ्या महाराजांचं नियोजन कसं येते आणि हे नियोजन आपल्याला शिकायचं. सकाळी 6ला पहारे बदलतात. म्हणून दर वेळेला हे सगळं लक्षात घेऊन हिरोजी फर्जंद हा 6च्या अगोदर थोडा वेळ, आपण आपल्या वेळेच्या भाषेत बोलू, घटकाभर धरा 5:30च्या दरम्यान, हा तिथनं बाहेर पडत असे आणि फेरफटका करून येतो. म्हणून तो तिथनं बाहेर जात असे. ही महाराजांची अगोदरपासूनची योजना होती. काही इतिहासकारांच्या मते तर असं आहे की पेटाऱ्यातनं खरंच पळता येईल का नाही याचा अंदाजही महाराजांनी घेतला होता. खरं खोटं केवळ इतिहासालाच माहिती, मला माहित नाही. पण काही अभ्यासक असं म्हणतात की पेटाऱ्यामध्ये महाराजांनी एक दिवस आपल्या अंगावरचा एक शेला हा मुद्दामून त्याचं टोक त्या पेटाऱ्याच्या बाहेर येईल असा ठेवला, वरती मिठाई भरून तो बाहेर पाठवला होता. आणि पोलाद खानाच्या सैनिकांनी त्या पेटाऱ्यातनं असं हे वस्त्र कोणाचं तरी महाराजांचं कदाचित असू शकेल बाहेर आलंय बघितल्यानंतर त्या पेटाऱ्याची पूर्णपणे जडती घेतली होती. आणि म्हणून महाराजांच्या मनामध्ये आलं की पेटाऱ्यातनं बाहेर पडणं हे तितकंसं सोपं नाही, अवघड आहे. मग काय करायचं? मग हिरोजी फर्जंद जर असा रोज सकाळी बाहेर जात असेल तर 17 ऑगस्टच्या दिवशी हिरोजी फर्जंद बाहेर गेला नाही. तो हुबेहूब महाराजांसारखा होता दिसायला. महाराज नेहमी सोन्याचं कडं हातात घालत असत आणि ज्या वेळेला तंबूमध्ये ते झोपत असत त्यावेळेला ते सोन्याचं कडं बाहेर काढून ठेवत असत. स्वतःच्या पायामधले जे काही सगळे जे पायातला जो त्यांचा पायताण जे होतं, मुजडी असेल ती बाहेर काढून ठेवत असत, तिथे बाहेर असायचं. आणि हे सगळं त्या दृश्य स्वरूपामध्ये सगळ्यांना दिसत राहील याची व्यवस्था महाराजांनी त्याही दिवशी केली. ते सगळं तिथं सोडून गेलं. आणि हिरोजी फर्जंद ज्यावेळी बाहेर पडतो त्याच वेळेला हिरोजी फर्जंदचा वेश धारण करून महाराज बाहेर पडले. 6 वाजता सैन्याचा सगळे पहारेकरी बदलले. त्याच्या अगोदर महाराज तिथनं बाहेर निघून गेले. संभाजीराजे सुद्धा त्यावेळेला तोपर्यंत तिथंच थांबले होते. काही इतिहासकारांनी तर वर्णन असं केलेलं आहे की संभाजी महाराज हे महाराजांच्या बरोबर गेलेच नाहीत, कारण असे पिता पुत्र एकत्र गेले तर लगेच लक्षात येईल. आणि म्हणून शिवाजी महाराज तिथनं निघून गेले. 6 वाजता पहारेकरी बदलले. पहारेकरी बदलल्यामुळे त्याच्या अगोदर काय घडलेलं आहे हे त्या पहारेकऱ्यांना कळण्याची काही सुतराम शक्यताच नव्हती. आणि त्याचं महत्वाचं कारण असं होतं की तिथं आवक जावक जी नोंद अनेक ठिकाणी ठेवलेली असते तशी आवक जावक नोंद ठेवणं हे महाराजांच्या मिठाईनी बंद करून टाकलं. जर का ती आवक जावक नोंद ही त्याही वेळेला ठेवली गेली असती तर कदाचित अडचणीचा प्रसंग निर्माण झाला असता. कारण हिरोजी पर्यंत गेल्याची नोंद आहे तिथे. पण त्या नोंदी सगळ्या महाराजांनी या मिठाई वाटप आणि नजराणे वाटपांमधनं बंद केल्या. आणि म्हणून तशी नोंद कुठली झाली नाही. हिरोजी फर्जंदच्या ऐवजी महाराज निघून गेले. 6 वाजता पहारेकरी बदलले. पहारेकऱ्यांना माहित नाही की आधी कोणतरी निघून गेलेलं आहे. आणि मग हिरोजी फर्जंद नेहमीप्रमाणे बाहेर पडले आणि म्हणले की आज मला जरा काय कोणाला ठाऊक तब्येत आज माझी पण बरी नाही असं वाटतंय, जरा मलाही उठायला उशीर झाला, मी आता बाहेर जाऊन जरा हिंडून येतो. कोणाला काही संशयाचं कारणच नव्हतं, कारण रोजच हिरोजी फर्जंद फिरायला बाहेर पडत असत. आणि त्यामुळे हिरोजी फर्जंद पण निघून गेले. मदारी मेहतरनी आतमध्ये लोड टक्क्या जे काय असेल त्याच्यावरती महाराजांचा अंगरखा हा घालून ठेवला आणि तो लोड रूपी पाय चेपत राहिला. कारण पाय चेपण्यासाठी महाराज कुठे होते तिथे.
पण बाहेरनं दृश्य जे दिसत होतं की मदारी मेहतर आतमध्ये पाय चेपत आहे आणि असे पाय चेपण्याचा कार्यक्रम हा त्यांनी भरपूर वेळ चालू ठेवला, 2-2.5 तास चालू. आणि त्याचं महत्वाचं कारण एकच होतं की महाराजांना त्या कुंभारांनी जी काय पेटवलेले जे सगळी जी त्याची भट्टी आहे त्या भट्टीच्या दिशेने जाण्यासाठी जो काही वेळ आवश्यक आहे तो वेळ मिळाला पाहिजे. आणि म्हणून मदारी मेहतर तिथं पाय चेपत राहिला. बराच वेळ निघून गेला. संभाजीराजांचं काय, काही इतिहासकारांनी वर्णन असं केलं की संभाजीराजे त्या दिवशी औरंगजेबाच्या दरबारामध्ये हजर झाले आणि त्यांनी सांगितलं की आज माझी पण तब्येत बरी नाहीये, तर त्यामुळे मला आपण अनुज्ञा द्यावी, लवकर जाण्याची म्हणून परवानगी द्यावी. आणि अशी त्यांनी औरंगजेबाकडे परवानगी मागितली. औरंगजेबाने ती परवानगी आनंदाने दिली, कारण उद्याला कुठं जायचंय त्या दोघांना हे औरंगजेबाला माहिती होतं. रामसिंग म्हणायला लागले एकदम संभाजीराजांना की मी तुम्हाला सोडायला येतो, तुमची तब्येत बरी नाही. संभाजीराजांनी सांगितलं नाही, नको. असं दरबारामधनं अर्धवट बाहेर पडणं हे शिष्टाचाराला धरून नाही. 9 वर्षाचा मुलगा बोलतोय शिष्टाचाराच्या गोष्टी. त्यामुळे तुम्ही माझ्या बरोबर येऊ नका, मी एकटाच जातो. संभाजी महाराजांना घोडा होता, त्यामुळे घोड्यावरनं संभाजी महाराज निघाले आणि कुंभाराच्या ज्या ठिकाणी त्या भट्टीचा धूर येतोय त्या दिशेने संभाजी महाराज हे तिकडे जायला निघाले. आजच्या भाषेत बोलायचं तर असं होतं की साधारणपणे 11च्या दरम्यान त्या ठिकाणी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या दोघांनी एकत्र भेटले पाहिजे. संभाजीराजे अगोदर जाऊन पोहोचले, पण महाराजांचा पत्ताच नव्हता आणि प्रत्येक क्षण हा संभाजीराजांच्या हृदयाची धडधड वाढवणारा होता. अजून का नाही आले. आणि मग नंतर महाराज येताना त्यांना दिसले, त्याच्या जीवात जीव. मदारी मेहतर तोपर्यंत ते चेपत बसला होता. पाय नव्हतेच तिथे, पण तो बाहेर तिथे चेपत बसला होता. कारण 11 पर्यंत हे सगळे तिकडे पोहोचणार, तोपर्यंत हे सगळं नाटक करणं त्यांना भागच होतं. आणि म्हणून तसं चालू राहिलं होतं. ज्या वेळेला महाराज तिथं त्या कुंभाराच्या इथं पोहोचले त्यावेळेला त्यांनी घोडे हे तयार ठेवलेले होते आणि त्या ठिकाणी मगाशी जो नावाचा उल्लेख झाला सर्जेराव जेधे त्या ठिकाणी होते. आणि त्या सगळ्यांच्या बरोबर ती पारपत्र जी निर्णय होती ना, त्यातल्या या 2 परवानग्या या दोघांच्यासाठीच्या म्हणून पण ठेवल्या होत्या. त्या खऱ्या नव्हत्या, दुसऱ्याच कोणाच्या तरी, कारण या दोघांना पारपत्र नव्हतंच. पण त्याही परवाना हे त्यांच्या बरोबर होते. असे घोडे तयार ठेवलेले होते आणि मग अशा घोड्यांच्या बरोबर ते दोघही जण संभाजीराजे, सर्जेराव अशी सगळी मंडळी जी काय 5-7 जणांची होती. शिवाजी महाराज पण यमुनेच्या तीरापर्यंत आले. घोड्या तिथं तयार ठेवलेल्या होत्या आणि या घोड्यांच्या मधनं जाऊन त्यांनी नदी पार केली आणि मथुरेमध्ये. आणि आता एकत्र प्रवास करणं हे शक्य नाही, म्हणून मथुरेमध्ये त्यांनी संभाजी महाराजांना तिथं सोडून दिलं. पण इतकी विश्वासू माणसं होती आणि त्या ठिकाणी संभाजी महाराज हे त्या ठिकाणी राहायला लागले. आणि मग शिवाजी महाराज हे असे सुरुवातीला त्या बाजूला मथुरेला जाऊन नंतर पुन्हा दक्षिणेकडे. या दक्षिणेकडचा प्रवास हा काही छोटा नाहीये. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर 900 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास आहे. आणि हा सगळ्याच्या सगळा प्रवास इतिहासामध्ये वर्णन असेल महाराजांनी केवळ 20 दिवसामध्ये जायला 2-2.25 महिने लावले होते, पण महाराजांनी परत येताना फक्त 20 दिवसात सगळा प्रवास केला. घोड्यावरनं रपाई जेवढी केली. कसे गेले असतील हो? बाबाराव सावरकरांनी जे आग्र्याहून सुटका नावाचं पुस्तक लिहिलं त्यामध्ये फार चांगला उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की समर्थ रामदासांचं जे आनंद वनभुवनी नावाचं काव्य आहे त्या काव्यामध्ये एक उल्लेख आहे, 11 बहु 11 काय 11 कळेची ना गुप्त ते गुप्त जाणावे आनंद वनभुवनी. आणि बाबाराव सावरकरांनी त्याचा अर्थ लावताना असं म्हटलंय की काय होतं हे 11 जण, जे 300 जण पारपत्र घेऊन असे धारक होते ना महाराष्ट्रामध्ये परत गेलेले औरंगजेबाच्या दृष्टीने प्रत्यक्षात तिथंच असलेले, या सगळ्यांचे 10-10 जणांचा एक गट आणि त्याच्यावरचा एक प्रमुख अशी 11 जणांची टोळी ही त्या मथुरेपासून राजगडापर्यंत त्या संरक्षण व्यवस्थेमध्ये सिद्ध होती की या 10 जणांनी इथपासून इथपर्यंत पोहोचवायचं, या 10 जणांनी इथपासून इथपर्यंत पोहोचवायचं. आणि अशी ही सगळी 11 जणांची मंडळी ही त्यांना घेऊन येत होती महाराजांना. महाराज प्रत्येक वेळेला तिथं देशांतर करत होते.
आणि काही इतिहासकारांनी तर असं म्हटलेलं आहे की काही वेळा महाराजांनी प्रत्यक्ष ज्या वेळेला औरंगजेबाचा परगणा ज्या वेळेला तिथं असायचा त्यावेळेला महाराजांचा घोडदौडीचा वेग इतका जबरदस्त होता की औरंगजेब हा पळून गेल्यानंतर तपास करायला सुरुवात करणार यात शंकाच नाही, पण महाराजांचा वेग इतका जबरदस्त होता की ज्या ठिकाणी असा औरंगजेबाचे निरोप पोचलेले नसतील त्या ठिकाणी, कारण औरंगजेबाने लगेच खलिदे पण पाठवले, त्यावेळेला झेरॉक्सची सोय नव्हती आणि त्यामुळे एकाच वेळेला औरंगजेबाने 10-15 जणांना आपल्या लेखन करणाऱ्यांना एकत्र बसवलं होतं आणि त्यांना सांगितलं असं पत्र लिहा की एक कैदी पळालेला आहे. पण औरंगजेबाने नजर चुकीने का कुठल्या हेतूने माहित नाही त्यामध्ये शिवाजी असा उल्लेख केलेला नव्हता आणि त्यामुळे असा एक कैदी पळालेला आहे त्याला दक्षिणेकडे जाऊ देऊ नका एवढाच उल्लेख होता. शिवाजी महाराजांच्या हेर खात्याकडे अशा स्वरूपाचं झालेलं आहे आणि असं आज्ञापत्र औरंगजेबाने सोडलेलं आहे हे महाराजांच्या पर्यंत कळालेलं होतं आणि त्या आज्ञापत्रामध्ये फक्त एक कैदी पळाला आहे असं म्हटल्यामुळे काही ठिकाणी महाराजांनी काय केलं असेल, कल्पना शक्तीची आपल्या झेपच पोचू शकत नाही असेल. महाराजांनी त्या ठिकाणी सांगताना असं सांगितलं, पुढे अगोदर त्यांचे सरदार जायचे आणि त्या चौकीदाराला आधी सांगायचे जाऊन की महाराजांचा आणि औरंगजेबाचा आता समझोता झालेला आहे आणि त्यामुळे औरंगजेबाने महाराजांना दक्षिणेकडे जाऊन तिथे आपलं तुम्ही साम्राज्य वाढवा आणि ते तुम्ही आमच्या अखत्यारीतच असाल हे आहे केलेलं सांगितलेलं आहे. महाराजांनी ते मान्य केलेलं आहे आणि त्यामुळे आता महाराज येत आहेतच आणि त्यामुळं औरंगजेबाच्या अशा काही चौक्यांच्या वरती महाराजांचं स्वागत करण्यासाठी चौकीदार आलेले काय कल्पनेची झेप असते. आणि म्हणून अशा काही ठिकाणी असे चौकीदार स्वागत करून आले, त्या ठिकाणी नव्या दमाचे घोडे या चौकीदारांनी महाराजांना दिले आणि मग मात्र हे असं पुढे सगळीकडे फार काळ चालणार नाही हे महाराजांनी माहिती होतं, कारण हे आज्ञापत्र येणारच आहे. पण तोपर्यंत महाराज निघून गेलेले होते आणि मग ज्या वेळेला महाराष्ट्राच्या जवळ आले त्यावेळेला मग साधूच्या संन्यासाच्या गोसाव्याच्या वेशामध्ये महाराज आले आणि मग महाराज राजगडावरती ज्या वेळेला जिजाऊ साहेबांना भेटले त्यावेळेला मात्र ते गोसाव्याच्या वेशामध्ये आणि मग अशा गोसाव्याच्या वेशांमधला आपला शिवाजी हा जिजाऊ साहेबांनी ओळखला. मग जे काय झालं ते आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. ती सुटका केवळ शिवाजी महाराजांची नव्हती, हिंदवी स्वराज्याची होती, हिंदवी स्वराज्याच्या प्राणाची होती. आणि म्हणून असं विलक्षण कर्तृत्व असणारा, सजगता, अफाट सजगता असणारा, स्वतःच्या गुप्तहेर खात्यावरती कमालीचा विश्वास असणारा आणि इतकं प्रबळ आणि प्रभावी असं गुप्तहेर खातं तयार करणारा असा सगळा हा राजा होता. आणि म्हणूनच आपण शिवाजी महाराजांची पालखी ही या कारणासाठी आजही आपल्या खांद्यावर घेऊन जायला तयार असतो, कारण यासाठी तो आमचा प्रेरणा स्रोत आहे. शिवाजी महाराजांचा पहिला सर्जिकल स्ट्राईक हा शाहिस्तेखानावर झाला आणि त्यानंतर भारतीयांनी सर्जिकल स्ट्राईक केला. ही प्रेरणा तिथली आहे. ही फक्त भारतीयांची प्रेरणा नाही. व्हिएटनामचं युद्ध जे चालू होतं ते कित्येक दशक व्हिएटनामचं युद्ध चालू होतं आणि व्हिएटनामचे पंतप्रधान 1970 साली ज्या वेळेला भारतामध्ये आले होते त्यावेळेला वार्ताहरांनी त्यांना प्रश्न विचारला की अमेरिकेसारख्या बलाढ्य शत्रू बरोबर तुम्ही 30-40 वर्ष लढा कसा देऊ शकता. व्हिएटनामच्या पंतप्रधानांनी दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे. हे आमच्याकडनं नाही आम्ही शिकलो, आम्ही तुमच्याकडनं शिकलो. कोणाकडनं शिकलो? मी शिवाजी महाराजांच्याकडनं शिकलो. हे व्हिएटनामचा पंतप्रधान म्हणतो. म्हणून ते आमचे आदर्श राजे आहेत आणि म्हणून अशा आदर्श राजांना शतशत वंदना करतो. ज्या मंडळांनी आग्र्याहून सुटकेचा हा कार्यक्रम इतके वर्ष, 40वे वर्ष, इतके वर्ष सातत्याने चालवला, त्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. हा कार्यक्रम असाच चालू राहावा, अनेकांना त्यातनं प्रेरणा मिळावी अशा सदिच्छा व्यक्त करतो. वसंतराव प्रसाद यांना सुद्धा त्यांचं शतायुषी व्हावं आणि हे सगळं 100 वर्षापर्यंत त्यांनी करत राहावं आणि त्या कार्यक्रमाला आपण पण सगळ्यांनी असावं अशी सदिच्छा व्यक्त करून Thank you.
स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्ति शान्ति शान्तिः. त्या वर्षापासून मी सतत माझ्या पतिदेवांबरोबर गडावर सुद्धा बालेकिल्ला सुद्धा चढले. एकच वर्ष आणीबाणीत माझा खाडा झाला कारण ते नसते घरात. एकमेकाला साथ देण्यासाठी संसाराच्या सारीपटावर 4 तप पडले मनासारखे दान. वसंतराव म्हणतात रजनी राणी पहिलं तिर गाठण्यासाठी आपण दोघं राहू साथ राहत आणि प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीच्या मागे धर्मपत्नी म्हणून उभं राहा आणि त्यांनाही सहाय्य करा आणि आपलं संरक्षण आपणच करण्याच्या जिद्दीने आपले आयुष्य करा. तू तुझा जीवनाचा शिल्पकार असे वामनताई आपल्याला सगळ्यांना सांगतात. हे लक्षात ठेवून आपण जेवढ्याला आपल्याला सेवा करता येईल शिवाजी महाराजांच्या आपण कोणी ना काहीतरी असू म्हणून आपला ही स्फूर्ती आपल्याला परमेश्वर देतो आहे. सर्वांनी आपल्याला सगळ्यांना सांभाळायचं आणि एकमेकाला प्रेम करून माया दया प्रेम हे ठेवा. दुर्भाव सोडून भारताचं देशाचं रक्षण करा. देशाचा म्हणजे पृथ्वीचा व्हायला रास याची तुम्हाला सगळ्यांना असू द्या आस अशी पार्वती शंकरांना सांगते. आणि मानव ही एकच जात आहे त्यामुळे आपण पुरुष स्त्रिया एकमेकांना सांभाळा. अख्खा भारत असते विश्व ही सगळ्यांनी सांभाळा आणि सगळ्यांनी करोनाचं सुद्धा भान ठेवून सतत व्यवस्थित राहा. ही परमेश्वराला सर्वांना सद्बुद्धी देव ही माझी नम्र विनंती. शिवाजी महाराज की जय. भवानी जय 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 शिवाजी.
चीता मृगशुंड पर भूषण में तुंड पर जैसे मृगराज है। तेजतम अंश पर कन्या जिमी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है।